गडचिरोलीत बनावट नोटांचं आंतर जिल्हा रॅकेट उघड करण्यात आलंय। इंजिनियर भावंडांसह चौघांना अटक करण्यात आली आहे। 11 मे रोजी कारगिल चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम मध्ये 100 रुपयांच्या 21 बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न झाला होता। मशीनने नोटा नाकारल्यानंतर हा प्रकार उघड झालाय। तपासादरम्यान पोलिसांनी प्रमोद कोवे आणि आदित्य रेचनकर यांना ताब्यात घेतलाय। त्यामुळे नागपूर कनेक्शन आता समोर आलंय। 16 मेच्या मध्यरात्री नागपुरात छापा टाकून मयूर आणि आदित्य डोईजड या भावांना अटक करण्यात आली होती। त्यांच्या फ्लॅटमधून 50, 100, 200 रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटर आणि साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नोटा त्याला दिल्या व तसेच ज्याने या नोटा छापल्या असे हे दोघं जण, तर टोटल 4 आरोपींना गडचिरोली पोलिसने ताब्यात घेतलेलं आहे। 2 आरोपींना नागपूरवरून ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढे त्यांनी कधीपासून हे नोटा छापतायत, आतापर्यंत किती नोटा छापल्या आहेत आणि कुठे दिल्या आहेत याचा तपास सुरू आहे। टोटल जी प्रिंटेड होती, म्हणजे काही पेपरवर प्रिंट केलेल्या नोटा होत्या, काही कापून ठेवलेल्या नोटा होत्या, अशा टोटल 20,000 रुपयाची रक्कम तिथून बरामद झालेली आहे।